संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये 66 पुरावे आणि 184 जबाब घेतल्यानंतर CIDने जवळजवळ 1800 पानाचं आरोपपत्र तयार केलं आणि या प्रकरणामध्ये जी 9 आरोपी होते त्याच्यापैकी एक आरोपीला कोर्टाने जामीन दिलाय। मात्र या प्रकरणामध्ये आणखी आरोपीची मोठी संख्या असल्याचा दावा जी आहे ती संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केलाय। मला सांगा, आरोपीची संख्या मोठी आहे असं तुमचं म्हणणं आहे? हे जे आहेत आरोपी 8 यांना तर फाशी होणार आहे, यांना झालीच पाहिजे। तशी सगळी तपास यंत्रणा पण आहे, शेवटपर्यंत राहणार आहे। वकील साहेबांची पण नियुक्ती झालेली आहे आणि आम्ही पण प्रत्येक गोष्टीवर अलर्ट मोडमध्ये आहोत। परंतु आता 8 आरोपी जे आहेत, या आरोपीला सुरुवातीच्या काळापासून ते प्रकरण हे वेगवेगळे झाले तोपर्यंत किंवा प्रकरण झाल्यानंतर ज्या लोकांनी अतिशय चुकीच्या पद्धतीनं समर्थन दिलं, अतिशय चुकीच्या पद्धतीनं यांना अभय दिलं, त्या जे काही त्याच्यातले लोक आहेत त्या लोकांना समाजाच्या समोर आणल्याशिवाय की हे कशा प्रकारे इथली न्याय म्हणजे जे काय म्हणतात त्याला, इथले जे पोलीस यंत्रणा आहे कशा प्रकारे काम करायची किंवा इथं कशा प्रकारे चालायचं। जसं की एक उदाहरण सांगतो, 6 तारखेला ज्यावेळेस अशोक सोनवणेला मारलं त्यावेळेस त्याची ॲट्रॉसिटी न घेता त्याला विनंती करत होता तो 1 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत PI साहेबांची की माझी केस घ्या। त्याची केस घेतली गेली नाही म्हणून ही घटना घडली। फरार कृष्णा आंधळे हा आरोपी आहे, पहिलाही फरार होता तो 2 वर्षापासून, त्याला पोलिसांनी सोबत फिरवणे, ह्या अशा काही जी गोष्टी आहेत इथं जे काही चुका घडलेल्या आहेत बेसिकली त्याच्यामुळे ह्या घटना घडल्या। आता आपल्याला एक प्रामुख्यानं कळलं आहे की ही घटना कोणी केली, पण कशामुळं झाली हे पण खूप मोठं म्हणजे प्रश्न आहे, कोड आहे। तर ते कोडं असं आहे की आम्ही SP साहेबांना जो काही स्वतंत्र एक ड्राफ्ट देणार आहोत 28 मे 2024 पासून ज्या ह्या अवादा कंपनीच्या घटना आहेत, अपहरणापासून ॲट्रॉसिटीपासून खंडणीपासून ते खुनापर्यंत, ह्याचा स्वतंत्र एक ड्राफ्ट बनवणं चालू आहे आणि तो ड्राफ्ट आम्ही त्यांच्याकडे देणार आहोत। त्यावेळेस याच्या पाठीमागं कोणी चुकीच्या गोष्टी केल्या, यांचं समर्थन कोणी केलं, यांना फरार कोणी केलं, ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्याची योग्य कारवाई आणि कडक कारवाई करण्याचं आश्वासन देखील आम्हाला SP साहेबांनी दिलं आहे। तुम्ही अगदी ठामपणाने सांगताय की या प्रकरणामध्ये आणखी मोठ्या प्रमाणात म्हणजे अगदी 40 आरोपी निघतील असं तुमचं मत आहे? उघड आहे हे सगळं, आम्ही अगोदर देखील सांगितलेलं आहे। कारण का एक त्याच्यातलं उदाहरण सांगतो, जसं चार्जशीटमध्ये हा आमच्या गावातला जो आरोपी आहे त्याचं नाव आलेलं होतं, पण त्याला चार्जशीटमध्ये घेतलं नाही, तपासात घेतलं होतं। असे खूप लोकांचे आमच्या समोर म्हणजे 6 तारखेला या जे मुख्य आरोपी आहेत त्या आरोपींचे फोन झालेले होते, तिथं त्याचे मोठ्या प्रमाणात समर्थक आले होते। त्यांना पण ह्या तपासात घेऊन आज सोडलं असतं तर आम्हाला काही वाटलं नसतं, पण ते लोक अजून बाहेरच आहेत ना, ते या चुकीचं काम करणाऱ्याला अभय देणाऱ्यापैकीच आहेत। तर त्यांचा तपास 100% होणार आहे आणि मी तो करून घेणार आहोत। जे अधिकारी पोलीस अधिकाऱ्याचा काही तुम्ही पोलीस अधिकाऱ्यावरती काही आरोप केले होते, त्या पोलीस अधिकाऱ्याचे जबाब ह्या आरोपपत्रामध्ये आहेत का? आम्ही जे आरोपपत्र आहे ते वकील साहेबांकडे दिलेलं आहे आणि आम्ही देखील त्याचा अभ्यास करतोय सगळा। याच्यामध्ये काय ज्या रिक्वायरमेंट आहेत त्या उद्यापर्यंत आम्ही काढून त्याच्यात कशाप्रकारे आमचं समाधान होतं आहे CID SID कडून हे आम्ही उद्या त्यांना ज्यावेळेस भेट घेऊ त्यावेळेस आम्हाला कळणार आहे। आता अधिवेशन सुरू आहे, तुमची आता मागणी काय आहे ह्या स्टेजला? आमची मागणी म्हणजे हे जे चार्जशीट आहे त्याच्यावर आम्हाला व्यवस्थित आज किंवा उद्यापर्यंत आम्ही त्याच्यावर सगळे विचारविनिमय करणार आहोत। सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत की जसं की तुम्ही आत्ता विचारलं की ह्यांचे जबाब आले नाहीत, तर ते सेकंड इनिंगमध्ये हे 100% सगळ्या गोष्टी समोर येणार आहेत। आम्ही आणल्याशिवाय राहणार नाहीत, त्यासाठी आम्हाला जे काय करावं लागेल ते आम्ही करणार आहोत। म्हणजे ह्या आरोपपत्राची परत तुम्ही दुरुस्ती करायला लावणार? काही सगळं जे काही राहिलेला कृष्णा आंधळे हा आरोपी आहे त्याच्यामध्ये त्या गोष्टी नक्की येणार, सप्लिमेंटरी चार्जशीटमध्ये 100% त्या गोष्टी येणार। आणि आता तुमची म्हणजे अधिवेशन चालू आहे, म्हणजे परत विचारतो की अधिवेशन चालू आहे म्हणून तुमची मागणी? आमची मागणी की ह्याच्यामध्ये अशाला असं शेवटपर्यंत जे काय आत्ता सगळ्या गोष्टी झाल्यात, जोपर्यंत फासावर हे सगळे जात नाहीत तोपर्यंत हे सगळी सिस्टीम अशाला अशी कार्यरत राहावी एवढी फक्त विनंती आहे। आणि याच्यात कोणी दबावतंत्र वापरत असेल आणि काही तपासादरम्यान देखील किंवा काही गोष्टी घडलेल्या याच्यामध्ये दिसल्या की जसं की पहिल्या सुरुवातीलाच हा गावातला जो आरोपी घेतला तिथं ह्यांचा
त्यावेळेस नवीन SP साहेब वगैरे नव्हते. त्यावेळेस असं ह्यांचं मानस असेल की गावातलाच आरोपी घेतला तर प्रकरण कुठंतरी थांबेल. पण आरोपी तो आरोपी आहे, त्याला जात पात धर्म पंथ गट तट काहीच नाही. तो आरोपी म्हणजे आरोपी आहे, तो विकृती आहे. तर तसा देखील झालेला आहे. यापुढे सुद्धा तसं काही होण्यापेक्षा जे सरकारला पाऊल कठोर उचलता येईल या बाबतीत ते उचललं पाहिजे अशी आमची मागणी आहे. ओके, धन्यवाद. एकंदरीतच या प्रकरणामध्ये आता सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केलेली आहे आणि येत्या 12 मार्चला या प्रकरणाची पुढील सुनावणी जी आहे ती होणार आहे. कॅमेरामॅन विनोद हुमनाबादकरसह मी श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, बीड, मसाजोग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.